निर्माण केली. घराजोडी दाराजोडी पशु पक्षा जोडी तीन चित्रपा जोडी तीन चार सप्त पाताळामध्ये जोडी आहे. घरामध्ये जर गेलं तर नवरा बायकोची जोडी आहे. नवरा बायकोची जर जोडी नसेल तर त्या घराला शोभा नाही. बरोबर आहे. त्याप्रमाणे म्हणलं एखाद्या शेतावरती जर गेलं तर पहिला निघाला एखाद्या बाजारामध्ये जर गेलं घेणार तर आणि देणार त्याचप्रमाणे घरी आल्यानंतर उंदीर गुशी या डोक्याचं त्याच्या डोक्यात बघितलं मी काही सुद्धा परमेश्वराने जोडी निर्माण केली. त्याचप्रमाणे माझ्या गाण्याला सुद्धा जोडी आहे. प्रथम तुम्ही गजानन गणपती गायलेला आहे. गणापाठी मागे लाडक्या कृष्णाची गवळण व्हायला पाहिजे. परंतु गाणाऱ्यापेक्षा ऐकणारा चातुर असतो. या वाघ्या मंडळीची केव्हा चूक काढल्यात काय नवल नाही. तुम्ही एखादी गवळण भाजना भारुडामध्ये तमाशामध्ये नाटकामध्ये म्हणावी किंवा एखाद्या कीर्तनामध्ये म्हणावी. परंतु या ठिकाणी खंडोबाचं जागरण मांडलेलं आहे. या जागरणाचा तुमच्या गवळणीचा काही संबंध आहे. हा जर तुम्ही आम्हाला पटवून दिलं एक सोडून दोन गवळणी म्हणल्याशिवाय राहणार नाही. फार मोठा संबंध आहे. कसा बाबूबा सांगायला पाहिजे. हो गोकुळात केला केला श्रीकृष्ण अवतारी आपल्या दाती बाजरी फेकू देत होता भूमीवरी. त्याचा मुरलीला वाचा फुटली उतार कर म्हणे श्री आणि तीच मुली निवडल्या खंडोबा बाबाच्या दरबारी. जगाच्या गार्जना पाया पडती म्हणून जाणी मन खंडोबा बाबाची मुरुळी. बाबा त्यावेळेला माझ्या भगवंत कृष्णाच्या काही 8व्या अवतारामध्ये कडे खांद्यावरती मुरली होती बरं का. परंतु 8वा अवतार माझ्या कृष्णाचा संपला. 9व्या अवतारामध्ये जाणार होती बासरी गळ्यामध्ये ती काय तर त्या कृष्णाने टाकून जमिनीवर दिली आणि त्या मुरलीला वाचा फुटली आणि ते देवाबरोबर बडबड करू लागली. ऐकलं का देव? भगवंत म्हणलं काय तर या ठिकाणी म्हणलं जोपर्यंत म्हणलं तुमचा 8वा अवतार होता तोपर्यंत कोण कौतिकांना मला कडे खांद्यावर वागवलं. तेव्हा तुम्हाला 8वा अवतार संपल्याबरोबर माझी गळ्यातली बासरी काय तर जमिनीवर टाकून दिली. तेव्हा तुम्ही माझा धिक्कार केला. लोक मला पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ती मुरलीला उचललं. खंडराच्या चरणी तिला निवडून वाहिलेला आहे. वरदान दिलं जय म्हणल्या मुरली ज्याप्रमाणे 8व्या अवतारामध्ये तुझा बोलबाला चालू मला खंडोबाच्या दरबारी होणार. ती मुरलीची मुरली झाली ती म्हणजे वास्ती घातली देवाची मुरली आहे. आज माझ्या वर्सुबाईच्या मंदिरामध्ये बांधली तिची गुणगुण चालू राहणार. ज्या वेळेला काहीतरी एखाद्या गाई मुलीच्या गळ्यामध्ये घातली तिची गुणगुण चालू राहणार. आणि माझ्या गवारी पाटलाच्या दारामध्ये जागरण गोंधळ असत त्यावेळेला काहीतरी वाघ्या मंडळीच्या हातामध्ये दिली तिची गुणगुण चालू राहणार. म्हणून काही हा संबंध असल्यामुळे तुम्हाला एक सोडून दोन गवळणी म्हणावी लागणार आहे. हो होणार होणार. या ठिकाणी गवळणीसाठी नवरा नवरीने या ठिकाणी नाचायचं आहे. उठा त्याशिवाय तुमची झोप उठणार नाही. नवरा नवरीने या ठिकाणी आणि आमचे काही तर आरटवाले लगेच फोटो काढायला आले. या जोडीने या नवरी बाई या ये बाळा ये. त्यांच्या करवल्या काही कुठे झोपल्या असेल का करवल्या त्यांनी आले चालेल. ऐका ऐका बाजू देवाला त्याचप्रमाणे आमच्या कार्याचे मला म्हणजे उर्वा बरं का. शंकर दादा गवारी आज काहीतरी त्या ठिकाणी घाटासमोर बसलेले आहे. त्यांना सुद्धा मल्हार वाटण्याचा प्रेम वाटला आणि मल्हारीच्या वारीसाठी एक दान केलेलं आहे. परंतु सांगणं कुणाला आहे जय म्हणे तोंडापुढे जर पाठीमागे टाकू नको. वारंवार म्हणलं तुझं कोऱ्या कपड्यातलं भांडण आमच्या कंपाळी लावायला मिळते. आणि असा जुगम जुडी हा काहीतरी शेवटाला काही त्यांचा येऊ दे. आनंदी आनंद होऊ दे. एका हाताने दिलं माझ्या सहस्रात्र मल्हार वाटणं माझ्या भक्ताला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही गवळण सुंदर काय त्या ठिकाणी झाली पाहिजे.
नवरा नवरींना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. छोटीशी ताई बरी का या ठिकाणी नवरा नवरी बरोबर छोटीशी ताई नाचलेली आहे. तिला सुद्धा काहीतरी देवाचा प्रेम वाटला. तिने सुद्धा खाऊचे पैसे माझ्या खंडोराला दान केलेले आहे. त्याचप्रमाणे नवरीबाईला आनंद झाला. 51 रुपये दान अंबाबाईचं जोगव दिलेलं आहे. मल्हारीची वाणी म्हणून काहीतरी या माझ्या भक्ताच्या नावाचा उद्धार केलेला आहे. धन्यवाद. म्हणून अगोबा काय तुमच्या बाईनी सुंदर गवळण गायली. गोडापेक्षा गोड आणि साखरपेक्षा तुम्ही सुंदर काही ते गवळण अजून एक व्हायला पाहिजे.
चला सगळ्यांनी या चला एकदा चला वर्धावे या लवकर तुमचं होईल इकडे या चला सगळे चला सगळे
ऐका अगं मांडवाच्या दारी जावा जावा दारू छोटीशी मजा आली बरं का. तिला सुद्धा काही अंबाबाईचा मल्हार मातांचा प्रेम वाटला. खाऊचे पैसे माझ्या खंडोबाला तिने दान केलेलं आहे. एका हातात दिलं सहस्रा तर माझा खंडोबा महाराज देणार छोट्याशा निवेदन दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्या कार्याचे वरबा बरं का आणि वरमाई तिकडे बसलेली आहे, वरबा तिकडे बसलेले आहे. त्यांना सुद्धा काहीतरी मल्हार मातंडाचा प्रेम वाटला. या मल्हारीच्या वारीसाठी दोघांकडून 1 करोड रुपये दान केलेले आहे. जय म्हणे तिजोरीच्या खंडरा तोंडापुढे जर पाठीमागं टाकू नको आणि असा आनंदाने माझ्या काही तर कुटुंब परिवारामध्ये पाहायला मिळावा. माझ्या वर्सुबाईचा आशीर्वाद मला मिळावा. 1 करोड रुपये दान केलेलं आहे. परंतु आमचे काही तर गाडेकर साहेब बरं का यांनी केलेलं आहे. परंतु वरबाब आणि वरबाईला सांगणं नुसतं असं लांब बसायचं कारण नाही. आजचा दिवस या पाहायला मिळणार नाही. मल्हार मातंड आपल्या घरी पाहुण्या नात्याने आलेला आहे. खंडोबाचा कचरा संसार करावा दुसरा घरामध्ये शिरला तांदळाचं खोबरं केल्याशिवाय आणि म्हणून कार्याच्या वरबाप म्हणजे वरबाप आणि माझ्या वरबाईला सांगणं देवाच्या नावानं काहीतरी सोडा, असलं तरी सोडा नसलं तरी सोडा, नाही तर चोऱ्या करा असं काही सांगितलेलं नाही. चाललेला कार्यक्रम जोरात होता. तुझी बारीक कमर परंतु या ठिकाणी आमचे कार्याचे वरबा म्हणजे मोठे मालक आहे काळूराम गवारी बरं का. या कार्याच्या मालकाला आनंद झाला. सांगणं कोणाला गाडेकरला सांगणं बाबा अरे असं 50 रुपये सोडण्यापेक्षा 100 रुपये सोडलं तर काही कमी होणार नाही. आमचं नाव घेतो. अरे आम्ही एवढा मोठा खर्च केला म्हणजे काय आम्ही माघार घेणार नाही. तर गाडेकरला सांगणं बाबा तू 50 रुपये दिले त्याच्यावर मी 100 दिलेले, याच्यावर 200 असेल तर आमच्या बरोबर नाव घ्या, नाही तर काय ते गमगार बसा असं सांगणं. 100 रुपये दान केले. धन्यवाद. या ठिकाणी गाडेकरचं सांगणं काय आहे वरबाप आणि वरमाई या ठिकाणी येऊन काय तर या ठिकाणी सुंदर गाण्यासाठी नाचायचं आहे. तर मी काय तर 200 रुपये सोडतो. असं टाळ्या वाजवा. आता आमच्या वाघ्यांची विनंती आहे आमच्या 200 रुपयाला आता काय तर कमी पण जोडत या इथे. चला आमची कंपनी तोट्यात आणू नका तुम्ही. चला पटकन तेव्हा वरमाई उठली. चला चला शंकर दादा चला साहेब चला. भंडारा नन्नाटी हाती वाजवली ते घाटी. चला वरबाप आणि वरमाई चला. नाही यार असं किती आहे दादा. आता कोणती तिथे म्हणलं तर म्हणलं कसं काय करावं आता. चला बाई आतमध्ये जाऊ नका इकडे या. चला चला वरबाई या. भंडारा हाती वाजवली ते घाटी. वा बर का वरबाप आणि वरमाई तुमच्यासाठी कार्यक्रम थांबलेला आहे. त्यामुळे तुम्ही पटकनी चला. शंकर दादाचं नाव घेतलं. कडू दादा यांना पाठवून द्या. कडू महाराज यांना पाठवून द्या. असं नका करू. 200 रुपये तोटे दिले आमचं. चला गवारी साहेब आमचे रिटायरमेंट साहेब आले. चला चला माघार घेऊ नका. आमची बाई पण येणार त्याच्यामुळे माग सारखली बाई. मगाशी बाईने सुंदर गवळी या ठिकाणी भाषामध्ये गायला ती नाचायला आली पाहिजे. सगळ्यांना एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी एकदा. भंडारा मालकीनबाई घरामध्ये पैसे आणायला गेले होते. हो पण बाईला बघा बाई सत्यनारायणचं नाही ना आणलं नाही तर उद्या उत्तर पूजा करीन बा म्हणून असं नका करू. सत्यनारायणचं नाही नानी. चला नानी चला बर का.
का नानी? नाणी असं नाही, तोंडाला हात लावून बसायचं रे नाणी. आजचा दिवस बर का? आमच्या सातकर बाबाचं नाव कमी करायचं नाही. चला इकडे या. आजचा दिवस काय तुम्हाला उद्या पाहायला मिळणार नाही. आमचे दादा इकडे आलेले गावारी साहेब वा. त्यामुळे नानी तुम्ही चला. भांडारा नन्नाटी वा घाटी वाजवी ती घाटी जगात नाचते मरुळी मी गणराया नाचते मरुळी मी गणरायासाठी नाचते गणरायासाठी नाचते मरुळी मी गणरायासाठी नाचते गणरायासाठी त्याचप्रमाणे आमचे प्रसिद्ध गाडा मालक बर का शंकर दादा गवारी बर का यांना सुद्धा आनंद झाला, परंतु गाडेकरला त्यांची काही तर त्या ठिकाणी अर्धांगिनी या ठिकाणी बसलेली आहे. वरमाई झाली माझी बाई आणि ह्या वरमाईला आनंद झाला आणि गाडेकरला सांगितलं, गाडेकर
तुम्ही काही तर सांगितल्याप्रमाणे 200 रुपये आम्ही सोडलेले बरं का. नाचून 200 रुपये सोडल्याचे 400 रुपये आले पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आम्ही जोडीने आमच्या गवारी साहेब त्या ठिकाणी बसले, त्यांची अर्धागिरी आली, त्यांनी सुद्धा काही अंबाबाईचा जोगो बांधणारी वारी दिली. त्याचप्रमाणे माझे काळूराम दलाल हे सुद्धा काही त्या ठिकाणी कार्याचे मालक आहे, त्यांनी सुद्धा नाचता 100 रुपये दान केलेले आहे. जय मला जिजुरीच्या खंडराय तोंडा पुढे पाठीमागे टाकू नको. वारंवार तुझ्या कोरेगापड्याचा भंडारा चालू आमच्या कंपनीला म्हणून एका हाताने माझ्या बाईला दिलं, सहस्रात्र माझ्या खंडेराय महाराज माझी वर्ष माता माझ्या बाईला दिल्याशिवाय राहणार नाही. असाच माझ्या बाळाचा सुखाचा संसार शेवटाला जावा म्हणून माझ्या बाईने या ठिकाणी विनंती खंडेरायला केलेली आहे. चालेला कार्यक्रम जोरात. त्या तिन्ही वर्गांसाठी एकदा सगळ्यांनी जोरात ताली वाजवा. यांना खरा आनंद झाला. परंतु हा आनंद कोणी केला? आमचे दगडे साहेब बरं का. या ठिकाणी त्यांनी बळ उचकून लावलं म्हणून इथून नाचायला आले. त्यांचे सुद्धा टाळ्या वाजवा एकदा. ऐका अगं सकाळच्या पारी निघा कशाला मोकळी त्याचप्रमाणे या कार्याचे मालक बाळासाहेब हा राजू शेठला आनंद झाला. त्यांनी या ठिकाणी 1 रुपये दान केलेलं आहे. परंतु सांगणं कोणाला आहे? आमचे काहीतरी भागा गाडेकर आणि त्यांची त्या ठिकाणी त्यांची सौ यांना सांगणे बाबा तुम्ही सुद्धा या ठिकाणी नाचायला यायचं बरं का. या ठिकाणी असं गमकार बसायचं नाही, तुम्हाला टिकून जावल्याशिवाय राहणार नाही. इकडे याचा ना अखंड 1 रुपये दान केलेले. धन्यवाद. चला चला राजू शेट्टी या, सॉरी आकाश शेट्टी या, गाडेकर या. पावडे नाचायचं या, नाही म्हणायचं नाही, त्यांना नाचवलं तुम्ही. चला गाडेकर साहेब चला. आता सगळ्यांची इच्छा आहे तर आपलं पण थोडं होऊ दे. चला राजू गाडेकर, बागा गाडेकर आपल्या इथं सुद्धा उद्या कार्य आहे. सगळ्यांनी नाचलं पाहिजे. या इकडे चला. बाई आहे बाई, नाही म्हणायचं नाही. वर शिवाचा आशीर्वाद इकडे चल. येते सगळे येते. डीजे पुढे नाचतात ते आम्ही पाहिलं. डीजे पुढे फोटो काढला. येळकोडी जे मल्हार, येळकोडी जे मल्हार, येळकोडी जे मल्हार.
काय म्हणतो डबल नाचतो